तर त्या दिवशीची संध्याकाळ त्यांच्या घरात उद्विग्न गेली असती, आग लागली असती घरामध्ये. त्यानं शांत चित्तानं ती परिस्थिती हाताळली आणि जे काही चुकीचं घडू शकलं असतं अजून ते थांबलं तिथल्या तिथे. चॉईस आहे आपल्या हातात. हा रागाचा भडका उडू न देणं हा चॉईस आहे. आत्मन्येवात्मनातुष्ट, स्वतःशी संतुष्ट राहणं हा तो योग आहे. दुःखेष्वनुद्विग्न मनः, सुखेषु विगत स्पृह, वीतराग भयक्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. स्थितधीर मुनिरुच्यते. हा मुनी शब्द पण फार सुंदर शब्द आहे. मुनी कुठून आला हा मुनी शब्द? हा मुळात मौनी शब्दापासून आला. मौनी, मौन करणं. मौन करणं म्हणजे ही जे बाहेर आपण सारखी बडबड 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 माझ्यासारखे लोक पाहतात, बोलतच राहतात, घड्याळही पाहत नाही, बडबड करत राहतात. ते सारखे परसंवादी असतात. बाहेरच संवाद सुरू असतो त्यांचा. त्यांचा स्वतःशी संवाद कधी होतच नाही. ज्या क्षणी आपण मौन होतो ना, त्या क्षणी आपण मौनी होतो, त्या क्षणी मुनी होतो. आणि मुनी असतो तो आतमध्ये उतरतो, तो आत संवादी होतो. तो स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधायला लागतो, स्वतःच्या मनाशी तो बोलायला लागतो. त्याला मौनी म्हणतात. दुःखेष्वनुद्विग्न मनः, दुःख झाल्यानंतर जो उद्विग्न होत नाही. सुखेषु विगत स्पृह, अत्यंत खुश झाल्यानंतर, सुख झाल्यानंतर, सुख मिळाल्यानंतर तो नाचायला लागत नाही, तो अत्यंत वेड्यासारखं हर्षोल्लासित होत नाही. असा जो असतो तो मुनी, स्थितधीर मुनिरुच्यते, असा तो दिसतो, असा दिसतो. रागवणं सोपं आहे की स्माईल करणं सोपं आहे? एक प्रश्न स्वतःला विचारून पहा. सोपं काय या दोघांमधलं? स्माईल करणं फार सोपं आहे. आपल्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य असं अत्तर आहे की आपण ते शिडकवलं की आजूबाजूचं सगळं वातावरण प्रसन्न होऊन जातं. आपल्या परिवारामध्ये, आपल्या घरामध्ये हे स्मितहास्याचं अत्तर, ती गुलाबदाणी, ती अत्तरदाणी घेऊन मी शिडकावा करतोय का क्रोधाचे लोळ अंगावर टाकतोय इतरांच्या? माझा आवाज येईल शेवटपर्यंत. शांत राहा, म्हणजे आपण चालू ठेवू. काही लाईट बीट काहीच लावू नका. थोडं ताठ बसा बरं. ताठ याच्यासाठी बसायचं एक ते म्हणणार आहे, तुम्ही श्वास शांतपणे आतमध्ये 5 म्हणेन, कुठे रोखायचं नाहीये. बिंब श्वास बाहेर आणि आता श्वास आत घ्या. 1 2 3 4 5. सावकाश बाहेर सोडा. 1 2 3 4 5. हा परत आत. 1 2 3 4 5. सोडा सावकाश. 1 2 3 4 5. आता काय घडतंय? डोळे उघडा. मुळात बसणंच चुकतंय. म्हणजे बसणं आहे ना, फार महत्वाचं आहे. आसन, आसन म्हणजे बसणं. आपण जेवायला आसन टाकतो ना, ते बसणं. आपल्याला बसायचं कसं हे आधी शिकवलं पाहिजे. सगळ्या शाळांमधून आधी शिकवलं पाहिजे. बसताना जर आपण आपल्या अप्पर बॉडीचं वेट हे आपल्या थाईजवर, आपल्या मांड्यांवर जर खाली टाकलं, बुडावर टाकायचं नाही, मांड्यांवर, या इथे, या पार. त्याच्यासाठी थोडं आधी पुढे वाकावं लागतं आणि मग खाली बसावं लागतं. सगळा भार आपल्या मांडीवर द्यायचा, आपलं बूड पूर्णपणे वर आणि मग मागे सरकायचं, मग मागे जायचं. असं बसलं, इथं जोर देऊन बसलं की तुम्ही तासन तास ताठ बसू शकता, एवढं लक्षात ठेवा. बेसिक आसन आहे. या योगिक पद्धतीने बसायला शिकलं पाहिजे. असं बसायला शिकलं की तुम्हाला तासन तास बसता येईल. खुर्चीवर बसूनही करायला हरकत नाही ना ध्यान वगैरे. जर तुम्हाला खाली बसायला अडचण असेल, खाली बसताना तुम्हाला अजून एक सोपी मेथड सांगतो. पाठ असतो ना, पाठ, तो पाठ ठेवायचा, त्याच्यावर एक आसन ठेवायचं.
पाट मुळातच विद्युत प्रवाही नसतो, त्यामुळे त्यातून विद्युत पास नाही होऊ शकत, म्हणून लाकडी पाट असतो. किंवा लोकरीचं वस्त्र असतं, त्याच्यावर बसावं. त्या पाटावर तुमचं बूड टेकवायचं आणि पाय जे आहेत ना ते खाली टाकायचं, पण खाली आसन पाहिजे, त्याच्यावर ते मांडी घातलेले पाय खाली सोडायचे. अशा पद्धतीनं जर बसलं 2 स्टेप्समध्ये तर तुम्हाला तासन तास बसता येईल. कारण पाठीचा मणका तुमचा सरळ झालेला असतो. ज्यांना स्लिप डिस्क वगैरे असले प्रॉब्लेम आहेत ना, त्यांनी असं बसायला शिका आणि तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या पोश्चरल प्रॉब्लेममुळे तुम्हाला हे समस्या झालेल्या आहेत. ज्यांचं बैठं काम जास्त आहे, कॉम्प्युटरवर काम करतात, चुकीचं बसतात, बाक काढून बसतात, म्हणून त्यांना प्रॉब्लेम आहेत. हे असं बसलं की लगेच तुम्हाला ताठ बसता यायला लागतं. ताठ बसलं की डायफ्राम खाली जातो, डायफ्राम खाली गेला की फुफ्फुस उघडतात, फुफ्फुस उघडली की श्वास जास्त आत, श्वास जास्त आत की डोक्यात ऑक्सिजन जास्त. सिंपल टेक्निक आहे. अवघड आहे का काय याच्यात? काहीच अवघड नाही, एकदम सिंपल आहे. एवढं आपल्याला जमलंच पाहिजे आजच्या व्याख्यानानंतर की घरी जाऊन हे प्रॅक्टिस करून पाहिजे. घरातल्या प्रत्येकाला बसून दाखवा. आपण आपल्या हातानं आपल्या गुदद्वाराला स्पर्श करता आला पाहिजे, असं इतकं वर पाहिजे. मोराचा पिसार फुलवतो ना तसं असं बसायचं. आपोआप पाठीचा मणका, मान आणि तुमचं डोकं हे एका लाईनीत आल्याशिवाय राहत नाही. त्यानं सांगितलं दुःखेश्वन उद्विग्न मना वीतराग भय क्रोध. भय आणि क्रोध याच्या, भय क्रोध या सगळ्यापासून बाहेर निघायला एवढं आसन आणि तुमचे 10 वेळा केलेले प्राणापान समान, प्राणापानो समो कृत्वा, हे तुम्हाला ताबडतोब रिझल्ट द्यायला लागतं. इंटरव्ह्यूला जायचंय, यंग जनरेशन लक्षात ठेवा, इंटरव्ह्यू करायचा आहे ना, इंटरव्ह्यूचा कॉल यायच्या आदल्या कॅन्डिडेट आत गेला की तुमचं सुरू झालं पाहिजे. भाषणाची स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धेला जायचंय, कोणते पण खेळ खेळायचा आहे, मैदानावर स्पर्धा लागली आहे, बसा आधी, घ्या श्वास, 10 वेळा वर खाली करा. तुमच्या मेंदूचं आणि तुमच्या मनाचं तादात्म्य झाल्याशिवाय राहत नाही. जिथं मनाचं आणि मेंदूचं तादात्म्य झालं तिथं विजय नक्कीच आला. ह्यातल्यात घडवता आलं पाहिजे. हा बहिरंग योग आहे, पण अंतरंग योगाकडे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस तो म्हणतो यदा संहरते चायम कुर्मोंगानीव सर्वशः इंद्रिया अनिंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ते कासव लक्षात ठेवायचं. आज घरी गेलं ना की एक कासवाचं चित्र कुठून तरी गुगलवरून डाउनलोड करा, प्रिंट काढा आणि ठेवा समोर लावून, असं की मला याच्यासारखं होत आलं पाहिजे. म्हणून तो मंदिरात पहिले कासव असतो ना, मंदिराच्या आतमध्ये जाण्याआधी त्या कासवाला दर्शन आधी घ्यायचं आणि आपल्या सगळ्या चित्तवृत्ती, आपली पंचेंद्रिय ही सगळी आकसून घ्यायची. पण आपलं देवाला सुद्धा आपण घाबरत जातो. मी पाहतो लोक बाहेरूनच जातात असे मंदिर बाहेर आतमध्ये, तिथे याला घाई असते, स्कूटीवर पाहतो मंदिराला. पाप भिरू असतो, आपण नमस्कार केला नाही तर देव आपल्यावर रागवेल. देवाला काय पडलंय तुझ्यावर रागवायला? भरपूर कामं घेऊन बसलाय तू गेला तर त्याला आनंद होईल हे नक्की आहे, नाही गेला तर काही होणार नाहीये. पण याला भीती वाटते आपलं काही वाईट तर नाही करणार. हा देवावर इतका भरोसा नाही तुझा? देव तुझं वाईट करायला बसलाय का? असं बाहेरूनच सगळ्या ऍक्शन्स, इतक्या डेंजर ऍक्शन असे मुस्काडीत काय मारतात लोक. परवा फ्लाइंग पीस देवाला आतमध्ये पोच, इकडूनच. देवळात गेल्यानंतर पहिलं ते कासव पाहायचंय आणि ते कासव पाहिलं की मग पुढची गोष्ट सुरू होते. आणि मग तिथून नुसतं इंद्रियांवर संयमन नाही होत, विषया विनिवर्तनते. केवळ इंद्रियांवर संयमन नाही आहे म्हणजे उपवास आहे म्हणून मी आज काही खाल्लं नाही, पण आतून फोडणी टाकली की याचं नुसतं हाय 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 चालू. आणि संध्याकाळ होईपर्यंत चतुर्थीला मी तुम्हाला सांगतो राग अख्खा चंद्रावरच. एवढ्या उशिरा 7:30-8 का नाही आला? 10:30? अरे तू चंद्रावर राग काढतो इथं बसल्या. तू आल्याशिवाय मला जेवता येत नाही. जेवून घ्या हो तुम्ही, नका थांबू त्या चंद्रासाठी, काही फरक पडणार नाही. विषया विनिवर्तनते निराहारस्य देहिनः. हे निराहार राहणं, निराहार, आहार न घेता देहाला ठेवता येणं काही वेळ, आणि तेही कसं? विषया विनिवर्तनते. नुसतं इंद्रियांवर संयमन नाही, त्यांच्या विषयांवर संयमन झालं पाहिजे. म्हणजे आतमध्ये फोडणी टाकली तरी इथं हालचाल काहीच नाही झाली पाहिजे. इट्स ओके. इतकं सहज मला घेता, आणि घेता येतं. शेवटी आपल्यावर असतं, चॉईस आपला आहे. बी आपल्या हातात नाही, डी आपल्या हातात नाही, पण सी पक्का आपल्या हातात आहे. एवढं आपण लक्षात ठेवायचं.
हे जर जमलं तर तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशेहि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. असा संयमन जडला की प्रज्ञा प्रतिष्ठित झाली म्हणूनच समजायचं. याच्यात सगळ्यात मोठी अडचण कुठे येते? त्या अर्जुनानं विचारलं कृष्णाला, बाबा रे माझा शत्रू नाही हा असं म्हणतो तू, पण मग माझे शत्रू कोण आहेत? दुर्योधन दुःशासन माझे शत्रू नाही आहेत, मग माझा शत्रू कोण? तिसऱ्या अध्यायात उत्तर दिलं की तुझे शत्रू काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्धेन मिह वैरिणम. तुझे वैरी, सगळ्यात मोठे वैरी, तुला पापासाठी उद्युक्त करणार जर कोणी असतील तर तुझ्या रजोगुणातून उत्पन्न होणारे काम एष क्रोध एष. तुझ्या कामना, तुझ्या आकांक्षा, तुझ्या अपेक्षा आणि तुझा राग क्रोध, हे तुझे शत्रू आहेत सगळ्यात मोठे. काम एष क्रोध एष, हे तुझे शत्रू, त्यांच्यावर तुला विजय प्राप्त करता आला पाहिजे. पण दुसऱ्या अध्यायात तो जो प्रश्न विचारलाय ना की समाधी तो योगी कसा दिसतो, कसा बोलतो, कसा बसतो, त्याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो भिजायते. ज्याचं स्वतःच्या इंद्रियांवर संयमन होऊच शकत नाहीये अशा मंडळींच्या कामना, विचार हे परत परत उठत राहतात आणि विचारातून विकारांची निर्मिती होत जाते. आणि त्या विकारांवर, त्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छांवर, आकांक्षांवर तुझा अधिकार चालत नाही, तुला ते मिळत नाही, मग राग यायला लागतो.